नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्व. आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाचा पेंडपाला. माझी आजी पणजी अशा पद्धतीचा पेंडपाला करायच्या, त्याच पद्धतीचा मी आज पेंडपाला करून तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी 1 वाटीभर हिरवे मूग घेतले आहेत. तर इथे बघू शकता, साल न काढलेले हिरवे मूग आहेत हे. आणि आपण त्यासाठी लागणारे साहित्य: 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत. कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत इथे मी. आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. सर्वात पहिल्यांदा आपण मूग हे भाजून घेणार आहोत. मुगाचा रंग बदलेपर्यंत मूग भाजून घ्यायचे आहेत. पहिला कसा चुलीवर स्वयंपाक केला जायचा आणि अशा पद्धतीची मुगाची भाजी आमची आजी करायची. तर इथे बघू शकता, आपल्या मुगाचा रंग बदलला आहे, लालसर असा दिसत आहे मुगाचा रंग. तर आपण गॅस आता बंद करून घेणार आहोत. आणि मूग भाजण्यासाठी इथे साधारण 5 मिनटं तरी लागले आहेत, 5 ते 6 मिनटं. मूग भाजत असताना गॅस लो असा ठेवायचा आहे. भाजून घेतलेले हिरवे मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आपण मग कुकरला हे मूग शिजवून घ्यायचे. तर इथे मी कुकरच्या भांड्यात मूग घालून घेतले आहे. आणि 1 टोमॅटो मी चिरून घेतले आहे. टोमॅटोचे मोठे काप केले आहेत. आणि 1 वाटी मूग शिजण्यासाठी इथे 3 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण 3 शिट्ट्या गॅसवर काढून घेणार आहोत. मूग आपले मऊसूत शिजले पाहिजेत. तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. आणि त्याचबरोबरीने मिरच्याही हाताने तोडून घालून घेणार आहोत. मिरच्या घातल्यानंतर आपण जिरे यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्सरला अशी ओबडधोबड पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अगदी बारीक अशी मी पेस्ट केली नाही, अगदी जाडसर अशी पेस्ट तयार केली आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची हवाही गेली आहे. तर इथे बघू शकता, 3 वाटी पाणी घातलेलं पाणी आपलं आटलं आहे. तर इथे थोडासा ओलावा राहिला आहे आणि मूग आपले छान मऊसूत असे शिजले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता. तर इथे मी आणखीन 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेत आहे आणि कुकरमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत हे. तर आता आपण याची फोडणी घालून घेणार आहोत. कढईमध्ये मी 3 माप तेल घालून घेतले आहे. आणि इथे आपण तेल गरम झाल्यावर मोहरी घालून घेतली आहे. मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिरेही छान तडतडले की 3 लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतले आहेत आणि ते घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर इथे कढीपत्ता घातल्यानंतर आपण थोडीशी हिंग घालून घेणार आहोत. तर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा आपला थोडासा रंग बदलूपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपले कांदे छान परतून झाले आहे. थोडेसे रंगही कांद्याचा बदलला आहे. तर आपण आता मिक्सरला फिरून घेतलेले वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. हळद ही छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले मूग आता आपण यावर घालून घेणार आहोत. तर इथे आपली फोडणी रेडी झाली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून ते पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आहे. आणि 1 चमचा मी इथे कोथिंबीरच्या काड्यांची पेस्ट टाकली आहे. आणि आपण परत एकदा छान त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत.
मीठ घातल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण त्यावर 1 ते 2 उकळी काढून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी झाकण लावून उकळ काढण्यासाठी ठेवून देणार आहे. तर इथे बघू शकता 1 ते 2 उकळी आली आहे आणि आपली भाजी छान शिजली आहे. तर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. अगदी छान असा वास, खमंग असा वास येत आहे मुगाच्या पेंडपाल्याचा. घरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चवीला म्हणजे एकच नंबर लागते ही. तर इथे मी ज्वारीची भाकरी घेतली आहे आणि आपण मुगाचा पेंडपाला दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी असे ऑप्शन ठेवू शकतो, पण ती चवीला खूपच सुंदर लागते. अशी माझ्या आजीच्या हाताच्या चवीचा मुगाचा पेंडपाला रेडी झाला आहे. तर इथे मी थोडीशी त्यावर कोथिंबीर घालून घेते. तर इथे मी मुगाच्या पेंडपालीचा चव सांगत आहे. मुगाचा पेंडपाला चवीला एकदम अप्रतिम म्हणजे खूपच सुंदर असा झाला आहे. तर मी भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबतही जरी खाल्ला तरी तो चवीला खूप सुंदर लागतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.